पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आलाय। यूपीए अस्तित्वात आहे का असा सवाल करणाऱ्या ममता बॅनर्जींना राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत। त्यामुळे सध्या ममता बॅनर्जी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलाय। ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये सामना। ममतांचं आव्हान, काँग्रेस नेत्यांचं प्रत्युत्तर। तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी रस्सीखेच। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्याचे राजकीय पडसाद उमटायला आता सुरुवात झाली आहे। ममता दीदींनी शरद पवार यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता। यूपीए अस्तित्वात आहे का असा थेट सवाल ममता यांनी केला होता। त्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सडेतोड उत्तर दिलंय। आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही असं म्हणत नाना पटोलेंनी ममता बॅनर्जींच्या यूपीए संदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला। देशाचं संविधान आणि देशाला वाचवायचं असेल तर काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही आणि गांधी पर्यायावर आजही देशाच्या जनतेचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे कोणाच्या प्रमाणपत्राची गरज काँग्रेसला नाही आणि जे यूपीए मध्ये नाहीत त्या लोकांना तर अजिबात यूपीए बद्दल बोलण्याचा अधिकार पण नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काँग्रेस एवढं गंभीर घेत नाही। दुसरीकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा एक व्हिडिओ ट्विट केलाय। यातून त्यांनी ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जातंय। शिवाय शरद पवारांनाही टोला लगावल्याची चर्चा आहे। मला वाटतं काँग्रेसची धडक जी आहे ना ती थेट आहे, सरळ आहे। हत्ती कसा सरळ चालतो, आपली चाल काही हत्तीसारखी आहे काँग्रेसची, सरळ। त्या मार्गाने जे येतील त्याला बरोबर घेऊन, जे येणार नाहीत त्याला बाजूला सोडून, ही काँग्रेसची चाल आहे। आपलं काही उंटासारखं तिरकं जात नाही आणि घोड्यासारखं अडीच घर चालत नाही, सरळ। तो विचार आहे, तो गरिबांचा विचार आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा विचार आहे। आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं पाठबळ तुमच्या सोबत असताना, एवढी मोठी वैचारिक शिदोरी बरोबर असताना कोणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही आहे। उजाळ माथाने लोकांपुढे जा आणि सांगा त्यांना हे आम्ही केलंय आणि राहिलेलं आम्हीच करणार, दुसरा कुणी करू शकणार नाही। यूपीए वरून रणकंदन माजलेलं असताना शिवसेना खासदार संजय राऊतांनीही काँग्रेसला डिवचलंय। देशात यूपीए सध्या सर्वात कमजोर संघटन झालंय असं म्हणत विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं असं वक्तव्य त्यांनी केलंय। पण यूपीए ही सगळ्यात एक कमजोर असं संघटन सध्या झालंय आणि राहुल गांधींबरोबरच्या भेटीमध्ये मी वारंवार त्या विषयावर बोलत असतो। पण त्याचबरोबर एनडीए सुद्धा अस्तित्वात नाही ना यूपीए ना एनडीए, अशी या देशाची अवस्था आहे। यूपीए मजबूत व्हावे, यूपीएमध्ये नवीन नवीन मित्र पक्षाने यावं, त्यासाठी प्रयत्न व्हावेत असं आम्हाला वाटतं। एकीकडे ममता बॅनर्जी विरुद्ध काँग्रेस असा आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगलेला असताना शांत बसेल तो भाजप कसला? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जींच्या विधानाचा आधार घेत महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे। राज्यात काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रवादीकडे कोणताही पर्याय नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। ममता दीदी थेट बोलणारे आहेत आणि पवारसाहेब बिटवीन द लाईन बोलणारे आहेत। दोघांचं बोलणं एकच आहे, दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे आणि इतर सर्व विरोधी पक्ष एकत्रित आणायचे आहेत। आता ममता दीदी नॉर्थ ईस्टमध्ये, गोव्यामध्ये लढतात का बरं आहेत? एवढं करताच लढतायत की त्यांना आत्ता प्रिन्सिपल अपोजिशन काँग्रेसने आम्ही आहोत आणि त्यांच्या पक्षाचं स्टेटमेंटच आहे की आम्हीच खरी काँग्रेस आहोत, आता काँग्रेस संपली आहे असं ते म्हणतायत आणि त्या सगळ्या मताला पवारसाहेबांचं समर्थन आहे। भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून तिसऱ्या आघाडीच्या चर्चा रंगतायत। त्यासाठी अनेकदा प्रयत्नही झाले, पण त्यातून ठोस पर्याय देणं विरोधी पक्षांना जमलेलं नाही। त्यात ममता बॅनर्जींचं मुंबईत येणं, शरद पवार आणि सेना नेत्यांची भेट घेणं आणि त्यानंतर काँग्रेसवर जोरदार परसणं हा योगायोग निश्चितच नाहीये। देशात भाजप विरोधात तिसऱ्या आघाडीची मोठ बांधत असताना काँग्रेसला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।
युपीएचं अध्यक्षपद, तिसरी आघाडी आणि त्यावरची काँग्रेसची भूमिका यावर आतापर्यंत अनेक वेळा चर्चा झाली. त्यात ममता बॅनर्जींनी मुंबईत येत काँग्रेसवर निशाणा साधला. शिवाय संजय राऊतांनीही शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं असं म्हटलंय. पण खरंच तसं शक्य आहे का? काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल का, याची उत्तरं शोधणारा हा रिपोर्ट. काँग्रेस शिवाय युपीए खरंच शक्य? काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी होणार? युपीए नेतृत्वाचा वाद भाजपच्या पथ्यावर? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्षाचे संबंध बिघडल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय. ममतांनी 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. पण त्याच वेळी त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसशी 4 हात राहणं पसंत केलं. विशेष म्हणजे दिल्ली दौऱ्यातही ममतांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, पण सोनिया गांधी यांच्याशी भेट घेणं टाळलंय. त्यामुळे भाजपला केंद्रातील सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांना बाजूला सोडून ममता बॅनर्जी देशाला तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. पण काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी किंवा युपीए किती यशस्वी ठरतं याची उत्तरं सकाळ आणि साम टीव्हीच्या सर्व्हेमध्ये मिळतात. केंद्राचं चित्र काही जरी असलं तरी महाराष्ट्रात मात्र काँग्रेसला वगळून महाविकास आघाडी अशक्य असल्याचं या सर्व्हेत स्पष्ट होतं. महाविकास आघाडीला सत्तेवर राहायचं असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला काँग्रेसला सोबत घ्यावंच लागेल असा महाराष्ट्राचा आजचा कौल आहे. या सर्वेक्षणात 39.8% लोकांना काँग्रेससह महाविकास आघाडी असेल तरच आघाडीला मतदान करायचे. काँग्रेसला वगळलं तर महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची चिन्ह नाहीत. कारण राष्ट्रवादी शिवसेना या 2 पक्षांच्या आघाडीला केवळ 19.8% कौल आहे. महाविकास आघाडी काँग्रेससह लढल्यास त्यांना 178 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस शिवाय लढल्यास महाविकास आघाडीला फक्त 35 जागा मिळतील. केवळ सर्वेची आकडेवारीच नाही तर विरोधी भाजपही महाविकास आघाडीला काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याचं म्हणतात. राज्यात 2019 मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या अनोख्या समीकरणानं देशभरातल्या विरोधी पक्षांना एक आशेचा किरण दाखवलाय. विरोधकांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र मोठ बांधली तर भाजपला सत्तेबाहेर ठेवता येतं हा संदेश महाराष्ट्रानं दिला. हेच समीकरण केंद्रात जुळवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. युपीएचं नेतृत्व काँग्रेसेतर नेत्यांनी करावं अशी मागणी याआधी अनेक वेळा झाली आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जींना स्वतःला पुढे करायचंय की शरद पवारांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी स्थापन करायची आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या सर्व घडामोडी पाहता काँग्रेसला वगळून केंद्रातल्या विरोधी पक्षांचा सत्तेचा मार्ग सुकर होतो की अधिक अवघड होत जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि ममता बॅनर्जींनी महाराष्ट्रात येऊन एक विधान केलं आणि त्यामुळे कुठेतरी आगामी काळात निवडणुकांमध्ये भाजपला सक्षम पर्याय उभा करण्यामध्ये काँग्रेसला वगळून एक नवी आघाडी निर्माण होते की पुन्हा युपीए अर्थात काँग्रेससह हे सगळे समविचारी पक्ष एकत्र येऊन भाजपला टक्कर देतात हे येत्या काही काळात कळणार आहे. आज स्पॉटलाईटमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा साम टीव्ही न्यूज. नमस्कार. ममता बॅनर्जींनंतर आता संजय राऊतांनीही काँग्रेसला कानपिचक्या दिलाय. एकूणच 2024च्या निवडणुकीची वाट काँग्रेससाठी अधिकाधिक खडतर होत चालली आहे. काय आहेत याची कारणं आणि काँग्रेसला यातून वाट काढता येईल का हे जाणून घेण्यासाठी पहा हा रिपोर्ट. युपीए सर्वात कमकुवत आघाडी, ममतांनंतर संजय राऊतांची टीका, युपीए आणि काँग्रेसवर वारंवार हल्ले. काँग्रेस पक्ष हा दिवसागणिक चिंतेचा विषय बनत चाललाय.
इतका की प्रादेशिक पक्ष दररोज काँग्रेसवर हल्लाबोल करतायत आणि पक्षाचं केंद्रीय नेतृत्व त्याला उत्तरही देत नाहीये. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेस प्रणित युपीएला सर्वात कमकुवत आघाडी म्हटलंय. युपीए ही सगळ्यात एक कमजोर असं संघटन सध्या झालंय आणि राहुल गांधींबरोबरच्या भेटीमध्ये मी वारंवार त्या विषयावर बोलत असतो. ममता बॅनर्जी यांनी युपीएचं अस्तित्वच नाकारल्याच्या काही तासानंतर राऊतांचं हे वक्तव्य आलं. मुंबई दौऱ्यादरम्यान ममता दीदी नेमक्या काय म्हणाल्या तेही पहा. नेतृत्व करना चाहिए, चेयरमैन बनाना चाहिए. अरे क्या यूपीए? अभी यूपीए नहीं है. यूपीए क्या है? सिक्योर करेगा बैठ के. वर करणी ही जरी टीका वाटली तरी पण ममतांच्या तिच्या